म्हणून सर्वांनी श्रद्धेने या आणि आपली पूर्ण जबाबदारी कीर्तन श्रवण करायचं. कीर्तन श्रवणानंतर प्रसादाला बसायचं आणि प्रसाद घेऊन घरीने निघून जायचं. ज्यांचा प्रसाद घेतला गेला त्यांनी वाढू लागायचं आहे. जे प्रसाद घेतात त्यांना वाढू लागा, प्रसाद घेतल्यानंतर त्यांनी वाढू लागा. आणि हे पूर्ण कार्य आपलं सर्वांचं आहे, आपलं या पवित्र गोशाळेचं आहे. तात्या बरोबर आहे ना? सत्यवान तात्या, आमच्या शिवारातले तुम्ही ज्येष्ठ आणि जुने कीर्तनकार आहेत. दुपारी मी सांगणार होतो, आमचे गुरु महाराज अशा शेकडो टाळकऱ्यांना त्यांनी कीर्तनकार घडवलं होतं. काय? आणि पूज्य मामासाहेबांच्या मालिकेमध्ये मी वाचलेलं आहे. कारण आमच्या तात्या खूप वेगळं बोलले दुपारी, आम्हाला आवडलं ते. म्हणजे 17 नंबरना फॉर्म मी पहिला पण 5 तात्या आम्हाला सर्व संतसनी शिक्का ठोका त्याच नावावर आहात. हो, सांगण्याचं तात्पर्य नाही. जो जो कोणी वारकरी संप्रदायाचा निष्काम बुद्धीने आणि अत्यंत सुव्यवस्थित प्रचार करत असेल, पूज्य मामासाहेबांसारख्या महापुरुषांनी कीर्तन मालिका त्याच्याकरताच लिहिलेल्या आहेत की प्रत्येक वैष्णवाने अभ्यास करा आणि हे पवित्र ज्ञान समाजापर्यंत मुक्त कंठाने वाटा. म्हणून मला त्यांचं दुपारचं बोलणं आणि मी एक कीर्तन त्यांचं ऐकलेलं आहे. मला खूप आवडलं. म्हणून आपण सर्वजण हे कार्य आपलं आहे, आपलं सर्वांचं आहे. ही गोशाळा आपली आहे, सर्वांची आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तसं येत चला, आपलं स्वागत आहे. फक्त मी जर पयापायी मरा असू तर बाबा पया पडू द्या असं नका म्हणा. मी जर पयापायी मरा असू तर बाबा गावड्या कितल्याच्या असं विचारू नका. म्हण काम आवरीसन बठू द्या आणि मग मन सांग बोला. म्हण काय विजास म्हणजे शेंडी ताट विजास लगेच काम ना. कारण रातला 3-3 वाजाले जागेल राहस, दिनभर लंबा लागेल राहस आणि त्या नामा मग जर एखादा पत्रकार ना विचारस मग असं वाटत भाऊ तू नको म्हणा पाठा पाडू आते. म्हणे बुद्धी थोडी तर स्वप्नीत थंडी राहू देतो. नाही तर खोटं नाही सांगत, माझा रागवणे स्वभावच नाहीये. परंतु ती तशी परिस्थिती निर्माण होते, नाही तर नाही. आम्हाला विश्व रागे झाले वन्ही. हे मजा आहे काय का माऊली? काही फुकट पाठ करी ठेले आणि का भानगडी करा करता घरदार थोडी तुम्हाला संग कुस्त्या ठेवा करता. विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. हे प्रमाण का मला माहीत नाहीत का? परंतु समाज कधी कधी जणी काही आमची परीक्षा घेतो. एक प्रश्न 4-4, 10-10 विचारतो. तेव्हा आम्ही उद्विग्न होतो. नीतभाषी असावं साधूशी, संतापाशी बहु असावी मर्यादा. फलकटाचा धंदा ओर फोडी. म्हणून आता भरपूर झालं असं मला वाटतं. कारण आमच्या पूज्य बाबाजींनाही प्रवास करायचा आहे. आमची ही सर्व वैष्णव वारकरी मंडळी सकाळी मुक्कामाला आता आहेतच. म्हणून आता उद्या आपण यांची सर्वांची अथपासून इथेपर्यंत त्यांचा अजून नामनिर्देश केलेला नाही आहे. म्हणून उद्या सकाळी ठीक सर्वांनी वेळेवर या, भोजन प्रसाद या. काल्याचे कीर्तन झालं, सुखी असा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु जोग महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, गौ माता की. नर्मदे हर। ये नज़ारा आप देख रहे हो महाराष्ट्र संतों की भूमि और समर्पण गौशाला में कीर्तन सप्ताह रखी है। परम पूज्य संत श्री रविदास महाराज जी के मार्गदर्शन में सानिध्य में गौ सेवा यहाँ पर होती है। गौ सेवा आश्रम है, यहाँ पर बहुत सुंदर कीर्तन हुआ। नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे।